घडामोडींपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे शहरातील पाणी टंचाईच्या प्रश्नावर भाजपच्या आमदारांकडून पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला जाणार आहे. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा नियोजनावर प्रश्न उपस्थित करत निधीच्या वापराबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आमदारांनी केली. पाण्याअभावी मोठ्या गृहसंकुलांना वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत असल्याचा आरोपही आमदारांनी केला आहे. ठाणे शहरातील पाणी समस्येसंदर्भात रविवारी भाजपच्या कोपट येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार केळकर, आमदार निरंजन डावकरे, आमदार माधवी नाईक उपस्थित होते. शहरातील पाणी पुरवठ्याची स्थिती गंभीर असल्याचे सांगत आमदार संजय केळकर यांनी महापालिका प्रशासनावर टीका केली. ठाणेकरांकडून सातत्याने पाणी समस्येबाबत तक्रारी येत आहेत, मात्र प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात उंच इमारती आणि गृहसंकुले उभी राहत आहेत, मात्र त्यांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन काय असा सवाल केळकर यांनी उपस्थित केला आहे. अनेक गृहसंकुलांना टँकरच्या माध्यमातून पाणी घ्यावे लागत असून काही मोठ्या संकुलांना वर्षाला 1.5 कोटी रुपयापर्यंत खर्च करावा लागत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पाण्याची व्यवस्था करा, अन्यथा शहरातील नवीन बांधकामांना परवानगी देणे थांबवा अशी मागणी केळकर यांनी केली. तसेच शहराला किती पाणी मिळते, त्यातील किती पाणी वितरित होते आणि किती गळत होते याचा हिशोब महापालिकेने द्यावा अशी मागणी त्यांनी केली. केंद्र सरकारच्या अमृत 1 आणि अमृत 2 योजनेतून ठाणे महापालिकेला 1,819 कोटी रुपयांचा निधी मिळाला, मात्र या निधीचा वापर कुठे झाला याची माहिती महापालिकेकडे नसल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी प्रशासनाने 10 दिवसाची मुदत मागितल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आमदार डावकरे यांनीही पाणी समस्येवर अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे सांगितले. ठाणे महापालिकेकडे पाणी मीटर नियोजन आणि पारदर्शक व्यवस्था नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पाणी समस्येसाठी तयार करण्यात आलेली समिती अद्याप कार्यरत नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. शहरात टँकर माफियांची लॉबी कार्यरत असल्याचा आरोप करत पाणी पुरवठ्याची संपूर्ण माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी डावकरे यांनी केली. अमृत योजनेतील निधीचाही योग्य वापर झाला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठाणे वाहतूक पोलिसांनी विशेष मोहिमेअंतर्गत मद्यपी चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला असून यात 93 शालेय वाहनांची तपासणी, एका चालकावर मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मद्यपान करून शालेय वाहन चालविणाऱ्या चालकावर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून मद्यधुंद अवस्थेत शालेय बस चालवणाऱ्या चालकांवर ठाणे शहर वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मद्यपी वाहन चालकांमुळे अपघाताची शक्यता अधिक असते. अशातच मद्यप्राशन करून शालेय वाहने चालविणाऱ्या चालकांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितात धोका वाढतोय. याच पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सुमारे 93 शाळांना वाहतूक पोलिसांनी अचानक भेटी दिल्या. सकाळी 7 ते 9 या वेळेत राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत 370 बसेसची तपासणी करण्यात आली. यामध्ये बॅच, युनिफॉर्म, वाहनांचे PUC, इन्शुरन्स, त्याचप्रमाणे बसमधील CCTV कॅमेऱ्याची देखील तपासणी करण्यात आली. तसेच तब्बल 366 चालकांची ब्रेथ अनलायझरद्वारे तपासणी केली. यात अंबरनाथ पश्चिम येथील फादर अँगल स्कूलचा बस चालक मद्य पिऊन गाडी चालवत असल्याचे निदर्शनास आले. बाबा मंजिरी असे बस चालकाचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मद्यपान करून शालेय वाहन चालवणाऱ्या चालकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच शालेय बस चालकांचे वर्तन संशयास्पद किंवा मद्य पिल्याचा संशय आल्यास पाल्यांना वाहनामध्ये बसू नये. वाहन चालकांचे गैरवर्तन आढळल्यास तात्काळ शाळा प्रशासन आणि 112 नंबरवर पोलिसांकडे तक्रार करावी असे आवाहन ठाणे वाहतूक पोलिसांनी केले. गावदेवी भाजी मंडईला लागलीची आगीची झळ अद्याप कमी झालेली नसताना ठाणे महापालिका क्षेत्रातील तब्बल 73 खाजगी रुग्णालय अनधिकृत इमारतीमध्ये धोकादायक पद्धतीने कार्यरत असल्याचे उघडकीस आले. धक्कादायक बाब म्हणजे अग्निसुरक्षेचे सर्व नियम पायदळी तुडवत ही रुग्णालय सुरू असल्याचे निदर्शनास आले. नगरसेवक सुरेश कांबळे यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला मुख्य अग्निशमन अधिकारी आणि वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सध्या 427 नोंदणीकृत खाजगी रुग्णालये आहेत. त्यापैकी जवळपास प्रत्येक 5 पैकी 1 रुग्णालय अनधिकृत बांधकामात सुरू असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. रुग्णालयामध्ये अग्नितांडवाच्या घटना घडल्यास
सर्वाधिक फटका रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि अतिदक्षता विभागातील रुग्णांना बसतो. अशा परिस्थितीत अनधिकृत इमारतीमध्ये सुरू असलेल्या रुग्णांची संख्या इतकी मोठी असणे चिंताजनक मानले जाते. रुग्णालये ही सामान्य इमारतीसारखी नसतात. तेथे अतिदक्षता विभागातील रुग्ण, व्हेंटिलेटरवरील रुग्ण, नवजात बालके, ज्येष्ठ नागरिक आणि शस्त्रक्रियेनंतर उपचार घेत असलेले रुग्ण असतात. त्यामुळे कोणतीही आपली आपत्ती उद्भवल्यास त्यांना तात्काळ बाहेर काढणे अत्यंत अवघड असते. अशा परिस्थितीत अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अनेक रुग्णालयामध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे चित्र आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे अनेक लहान मोठ्या रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र इमर्जन्सी एक्झिट नाही. अनेक ठिकाणी रुग्णालयात प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी एकच जिना किंवा एकच दरवाजा आहे. आग लागल्यास धूर आणि ज्वालामुळे हा मार्ग बंद झाला तर रुग्णांना बाहेर काढणे अशक्य होऊ शकते. राष्ट्रीय अग्निसुरक्षा निकषानुसार बहुमजली रुग्णालयांमध्ये पर्यायी बाहेर पडण्याचा मार्ग, अग्निरोधक जिना आणि स्पष्ट दिशादर्शक फलक असणे आवश्यक आहे. याशिवाय अनेक रुग्णालयांमध्ये पार्किंग आणि तळमजल्याचा वापर मूळ परवानगीपेक्षा वेगळ्या कारणासाठी केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर, वैद्यकीय साहित्य किंवा इतर ज्वलनशील वस्तूंचा साठा करण्यात येतो. आग लागल्यास अशा वस्तूमुळे दुर्घटनेची तीव्रता अनेक पटीने वाढू शकते. रुग्णालयामधील आणखीन एक गंभीर समस्या म्हणजे अरुंद प्रवेश मार्ग. अनेक हॉस्पिटल गर्दीच्या वसाहती किंवा अनधिकृत बांधकामांच्या समूहात आहेत. अशा ठिकाणी आग लागल्यास अग्निशमन दलाच्या मोठ्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचणे कठीण होऊ शकते. गावदेवी दुर्घटनेदरम्यान अरुंद रस्ते आणि अनियोजित बांधकामामुळे बचाव कार्यात अडचणी निर्माण झाल्याचे समोर आले होते. अग्निशमन तज्ज्ञांच्या मते रुग्णालयामध्ये केवळ फायर एक्स्टिंग्विशर लावणे पुरेसे नसते. फायर अलार्म प्रणाली, स्मोक डिटेक्टर, स्प्रिंकलर यंत्रणा, अग्निरोधक दरवाजे, धूर नियंत्रण व्यवस्था आणि नियमित मॉक ड्रिल अनिवार्य असतात. मात्र अनेक ठिकाणी या यंत्रणा बसवल्या असल्या तरी त्याची देखभाल आणि कार्यक्षमता तपासली जात नसल्याचे उघड झाले आहे. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5A मधील अनुसूचित जाती जमाती राखीव जागेवरून बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका सुलेखा शिवाजी सूर्यवंशी उर्फ सुलेखा सुधाकर चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. धुळे येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने त्यांचे कोळी मल्हार जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवत ते जप्त करण्याचे आदेश दिलेत. तसेच त्यांच्या अपात्रतेबाबत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. जाधव यांच्या तक्रारीनंतर समितीने केलेल्या चौकशीत सुलेखा चव्हाण यांनी सादर केलेले 1950 पूर्वीचे आदिवासी जमातीचे पुरावे बनावट व पुनर्लिखित असल्याचे निष्पन्न झाल्याचे त्यांनी सांगितले. समितीने दिलेल्या आदेशात सुलेखा चव्हाण यांच्या नात्यातील व्यक्तींना मिळालेली जात वैधता प्रमाणपत्रेही समितीची दिशाभूल करून प्राप्त केलेली आहेत. तेव्हा या प्रकरणी संबंधितांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे जाधव म्हणाले. पत्रकार परिषदेत जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पोलखोल केले. खऱ्या आदिवासी उमेदवारांवर अन्याय करून बोगस आदिवासींना राजकीय संरक्षण दिले जात आहे असा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी प्रभाग क्रमांक 5A मधील प्रतिस्पर्धी उमेदवार दीप्ती दिनेश जाबर यांचा अर्ज तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी सत्वशील शिंदे यांनी दबावाखाली बाद केल्याचाही दावा केला. तेव्हा खऱ्या आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू अशी भूमिका त्यांनी मांडली. तर सेनेचे जिल्हा महानगर संघटक महेश कदम यांनी या निर्णयाला भ्रष्टाचार आणि सत्तेच्या गैरवापराला बसलेली चपराक असे संबोधले. रस्त्यात उभी केलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून रिक्षा चालकाने ठाणे महापालिकेच्या TMT चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना राबोडी परिसरात घडले. या प्रकरणी राबोडी पोलिसांनी रिक्षा चालकासह एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नासिर शेख असे रिक्षा चालकाचे नाव असून तो राबोडी भागात वास्तव्यास आहे. तर गोकुळ पाटील असे TMT चालकाचे नाव आहे. 20 जूनला दुपारी ते बसगाडी घेऊन साके ते पंचगंगा मार्गे चिंचणी कोळीवाडा मार्गावर कर्तव्य बजावत होते. तर बसगाडीमध्ये महिला वाहक आणि 20 ते 25 प्रवासी प्रवास करत होते. दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास बसगाडी सरस्वती शाळेसमोर आली असता रस्त्यात एक रिक्षा उभी असल्याने बसगाडीत वाहतूक करण्यात अडथळा निर्माण झाला होता. गोकुळ यांनी रिक्षा बाजूला घेण्यासाठी बसगाडीचा भोंगा वाजविला. त्यावेळी रिक्षामधून एक व्यक्ती खाली उतरली आणि रिक्षा बाजूला घेतली. त्यानंतर रिक्षा चालक आणि त्यांच्या साथीदाराने बसगाडीमध्ये चढून चालकाच्या गालावर आणि डोळ्यामध्ये ठोसे मारले. बसगाडीमधील प्रवाशांनी याबाबत जाब विचारला असता त्यांनाही शिवीगाळ करण्यात असल्याचा आरोप केला आहे. अखेर गोकुळ यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधला. पोलीस कर्मचारी आल्यानंतर त्यांनी बसगाडी राबोडी पोलीस ठाण्यात आणली. मारहाण करणारे रिक्षा चालक नसीर हा देखील आला होता. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.